Hello everyone. Today we are here to see chapter number 5, press tool design. Last content of this chapter. I am Mr. P.P. Mangal, lecturer in Department of Mechanical Engineering at Sharda Institute of Technology, Polytechnic Yedrao. Coming on to the contents, we will be seeing what are different types of strippers that are used in a press tool. Second, we will be seeing stops. What are the different stops and what is the use of a stop? Why it is used in a press tool and what are its main functions. Last point we will be seeing, that is what is a knockout. So these are the basic different instruments that are used for well functioning of a press tool. Now first, what is a stripper? The main purpose of a stripper is to remove the stock from the punch after blanking or piercing operation. म्हणजेच काय, स्ट्रिपर एक असे इन्स्ट्रुमेंट आहे जे आपण स्टॉकमध्ये किंवा जेव्हा आपण एखादं रॉ मटेरियलचं प्रेस टूल ऑपरेशन और प्रेस वर्किंग ऑपरेशन केलेलं असतं त्यानंतर जे काही तिथं शेअरिंग और ब्लँकिंग और पिअर्सिंग ऑपरेशन होतं त्यामुळे त्या पंचला ते जे काही रॉ मटेरियल और फिनिश प्रोडक्ट आहे दॅट गेट्स ॲडेड टू द punch. So to remove that material which is got stuck to the punch आपण काय यूज करतो तर स्ट्रिपर यूज करतो. आता नेक्स्ट आपण बघणार आहे व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रिपर्स. फर्स्ट इज फिक्स स्ट्रिपर, सेकंड इज स्प्रिंग लोडेड स्ट्रिपर. नाउ व्हाट इज अ फिक्स स्ट्रिपर? as you can see in the figure, a fixed stripper is a device which is completely fixed to the die block. That is, as you can see, जसं आपण फिगरमध्ये बघू शकता वरून जसं पंच खाली ट्रॅव्हल होणार आहे, जे काही तुमची कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमध्ये तुमचं रॉ मटेरियलचं जे काही शेअरिंग ऑपरेशन होणार आहे और शेअरिंग फोर्सेस जे काही ॲक्ट होणार आहे त्याच्यामुळे तुमचं मटेरियल कट होणार आहे. आणि ते मटेरियल जेव्हा तुमचं कट होणार आहे, जे काही उरलेलं रॉ मटेरियलची जी काही शीट आहे ते कशाला ॲडेड होणार आहे तर तुमच्या जी काय तुमचं रॉ मटेरियल और यू कॅन से फिनिश्ड गुड्सची जी काही शीट असणार आहे ती तुमच्या पंचला ॲडेड होणार आहे. आणि त्या पंच बरोबर त्या डायमधून ती शीट कम्प्लिटली और फिनिश प्रोडक्ट परत पंच बरोबर ॲडर होऊन वरच्या बाजूला ट्रॅव्हल करू नये म्हणून आपण इथे एक फिक्स्ड अमाऊंट ऑफ और यू कॅन से फिक्स्ड स्ट्रिपर लावले, ज्याच्यामुळं त्या फिक्स्ड स्ट्रिपरची डायमीटर आणि तुमच्या फिनिश्ड प्रोडक्टच्या डायमीटरमध्ये स्लाइट व्हेरिएशन इथं दिसते. दॅट इज ऑलमोस्ट 1.5 टाइम्स. आता ते व्हेरिएशन और ते डायमीटर किती ठेवायचं हे प्रत्येक मटेरियल टू मटेरियल त्या मटेरियलच्या प्लास्टिसिटी, इलास्टिसिटी, अगेन डिफरंट मटेरियल प्रॉपर्टीजवर ती युनिट किती डिफरन्स ठेवायचं दोन्हीच्या डायमीटरमध्ये हे डिपेंड करतं. तर तुम्ही इथं बघू शकत असाल दॅट क्लिअरली अ फिनिश्ड प्रोडक्ट इज क्रिएटेड हिअर अँड दिस फिनिश्ड प्रोडक्ट और दिस आफ्टर दिस ब्लँकिंग और पिअर्सिंग ऑपरेशन जे काही इथं प्रोडक्ट दिसतंय हे सगळं प्रोडक्ट तुमच्या पंचला ॲडर होणे म्हणून लेसर डायमीटरचे इथे एक स्ट्रिपर यूज केले, जेणेकरून जेव्हा तुमचं पंच आफ्टर पिअर्सिंग और ब्लँकिंग ऑपरेशन जेव्हा ते पंच वर ट्रॅव्हल होणार आहे तेव्हा जे काय तुमचं फिनिश प्रोडक्ट और जे काय तुमचं ब्लँकिंग और पिअर्सिंग ऑपरेशन केलेलं असणार आहे जे काय मटेरियल रिमूव्ह झाले दॅट विल नॉट गेट ॲडेड, म्हणजेच काय तुमच्या ते पंचला ते चिकटून परत वर जाणार नाही आहे. लक्षात आलं? नाव नेक्स्ट टाइप इज स्प्रिंग ऑपरेटेड स्ट्रिपर. दिस स्ट्रिपर इज ऑल्सो कॉल्ड एज प्रेशर पॅड स्ट्रिपर. नाव हिअर व्हॉट इज द बेसिक डिफरन्स? आता आपल्याला एक बेसिक डिफरन्स असा कळतोय की यामध्ये आणि एक जुन्या और यू कॅन सिम्पली कॉल इट ॲज अ कन्व्हेन्शनल स्ट्रिपरमध्ये काय तर इट होल्ड्स द स्ट्रिप फ्लॅट ड्युरिंग द ऑपरेशन. आता बऱ्याच वेळेला जे तुमचं फिक्स स्ट्रिपर होतं त्या फिक्स स्ट्रिपरमध्ये आणि तुमच्या जे काय स्प्रिंग लोडेड स्ट्रिपरमध्ये जे काही बेसिक डिफरन्स आहे ते डिफरन्समध्ये आपल्याला असं दिसून येते की स्प्रिंग लोडेड स्ट्रिपर हे तुमचं पंचला फिक्स्ड आहे, whereas that fixed stripper is fixed to the die. Now what happens in this type of stripper? आता बघा यावेळेला जेव्हा तुमचं पंच खाली जाणार आहे इथं जे तुमचं जे काही पिअर्सिंग ऑपरेशन होणार आहे त्यावेळेला ही जी काही स्प्रिंग आहे ती कॉम्प्रेस होणार आहे आणि तुमचं हे जे काही पंच होल्डर अलॉंग विथ द पंच हे खाली जाणार आहे आणि तुमची जी काही स्ट्रिपरची प्लेट आहे ती त्या ह्याच्यामध्ये पंच होल्डरच्या कॉम्प्रेस होणार आहे बिकॉज ऑफ द कॉम्प्रेशन स्प्रिंग प्रेझेंट. नाव हेच जेव्हा तुम्ही तुमचं शेअरिंग फोर्स और जे काही फोर्स अप्लाय केला आहे ते फोर्स जेव्हा तुम्ही रिलीज करणार आहे तेव्हा काय होणार आहे तुमचं हे जे काही पंच होल्डर आहे दॅट विल ट्रॅव्हल अपवर्ड्स अँड ड्यू टू द कॉम्प्रेशन फोर्स ऑलरेडी अप्लाइड ऑन द स्प्रिंग, the spring will try to
attain its original shape and it will decompress itself or it will expand itself. आता ह्या एक्सपान्शनमुळे काय होणार आहे, तुमचं जे काही स्ट्रिपर आहे ते परत खाली जाणार आहे. म्हणजेच काय, इथं जे काही तुमचं ब्लँकिंग और पिअर्सिंग ऑपरेशन झाल्यामुळे तुमच्या डाय और कॅव्हिटीचं जे काही शेप असणार आहे तो तुमच्या फिनिश प्रोडक्टवर और त्या स्ट्रिपर और यू कॅन सिम्पली से जे काही रॉ मटेरियल आहे त्याच्यावर ते इम्प्रेशन्स येणार आहेत आणि जे काही तुमची शीट आहे ती परत त्या पंचला ॲडेअर होणे किंवा जे काही फिनिश्ड मटेरियल आहे ते त्या पंचला ॲडेअर होणे म्हणून आपण काय करणार आहे, तर दिस स्ट्रिपर विल पुश बॅक द sheet metal which will not get stuck itself to the punch. म्हणजेच काय, जसं तुमची स्प्रिंग एक्सपांड होणार आहे तसं तुमचं पंच वरच्या बाजूला ट्रॅव्हल होणार आहे आणि तो पंच जेव्हा वरच्या बाजूला ट्रॅव्हल होणार आहे तेव्हा जे पंचला जे काही तुमचं शीट मेटलचा जो काही पार्ट ॲडर होणार होता, म्हणजे जो काही पार्ट तिथे चिकटून राहणार होता तो पार्ट आपण काय करणार आहे, त्या स्ट्रिपरनं आपण त्या पंचपासून सेपरेट करणार आहे. सो द बेसिक डिफरन्स इज fixed stripper is attached to the die cavity or simply you can say die block, whereas the spring loaded stripper is attached to the punch holder or punch block. Okay, now next, stock stop. आता stock stop or you can basically call it as a stopper. आता stopperचं basic function काय, the basic function of a stopper is to arrest the movement of the strip when it is fed forward to one pitch length. म्हणजेच काय, एखादी सर्टन लेवल और सर्टन लेंथ ट्रॅव्हल झाल्यानंतर जेव्हा आपल्याला एखादं स्ट्रिप स्टॉप करायचं आहे, म्हणजेच काय डिझायर्ड लोकेशनला स्टॉप करून त्याच्यावर जे काही ब्लँकिंग किंवा पंचिंग ऑपरेशन करायचं आहे हे कधी व्हायला पाहिजे, तर प्रत्येक स्ट्रोक पूर्ण व्हायच्या अगोदर एक सर्टन अमाऊंट ऑफ और जे काही ॲक्च्युअल अमाऊंट आहे ते व्यवस्थित ट्रॅव्हल व्हायला पाहिजे. आता हे व्यवस्थित कधी ट्रॅव्हल होणार आहे, तुम्ही एका बाजूने त्याला फीड देणार आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याला स्टॉप लावणार आहे. आता स्टॉप म्हणजे बेसिक कन्सेप्ट काय, इट कॅन बी अ माइल्ड स्टील मटेरियल, इट कॅन बी अ सिम्पली कास्ट आयरन ब्लॉक और एनी पिन दॅट इज यूज टू लोकेट द रॉ मटेरियल. म्हणजेच आपल्याला जे काही रॉ मटेरियल आपण जे काही लोकेट करणार आहे किंवा जे काही आपण रॉ मटेरियलवर जे काही पिअर्सिंग ब्लँकिंग और अदर जे काही कॉइनिंग ऑपरेशन्स जे काही आपण कॅरी आउट करणार आहे, सगळे ऑपरेशन्स कॅरी आउट करण्यासाठी एक सर्टन अमाऊंट ऑफ डिस्टन्स दॅट शीट हॅज टू ट्रॅव्हल वेन इट एंटर्स द डाय ब्लॉक. तर हे तुम्ही जे काही डायच्या ब्लॉकवर आल्यानंतर ते जे काही शीटची ट्रॅव्हलची लेंथ आहे दॅट डिपेंड्स अपॉन द लेंथ ऑफ द पंच ट्रॅव्हल अँड अगेन द फोर्स अप्लाइड. या सगळ्या गोष्टीवर तुमचं जे काय असणार आहे ते तुम्ही किती ट्रॅव्हल डिस्टन्स ठेवायचा आणि तो स्टॉक स्टॉप कुठं लावायचा. द बेसिक स्टॉक स्टॉप कॅन बी ऑल्सो कॉल्ड एज अ स्टॉपर. स्टॉक स्टॉपचं दुसरं नाव स्टॉपरच आहे, त्याच्या नावातच आहे. आपल्याला जे काही रॉ मटेरियल आपण फीड करणार आहे ते आपण इथं कसं ठराविक अंतर ट्रॅव्हल केल्यानंतर त्याच्या ॲक्युरेट और डिझायर्ड लोकेशनला आपण त्याला स्टॉप करणार आहे. आता व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ स्टॉप, सॉलिड स्टॉप, प्लेन पिन स्टॉप, स्प्रिंग लोडेड पिन स्टॉप, फिंगर स्टॉप अँड ट्रिगर स्टॉप. सो दिस आर द डिफरंट स्टॉप्स दॅट विल बी सीइंग. आता यातले बेसिक सॉलिड स्टॉप, प्लेन पिन स्टॉप अँड स्प्रिंग और यू कॅन सिम्पली कॉल फिंगर स्टॉप, हे बेसिक 3 बघणार आहे आपण. नेक्स्ट, कमिंग टू द फर्स्ट टाइप ऑफ स्टॉप दॅट इज अ प्लेन पिन स्टॉप. आता एक प्लेन पिन स्टॉप, द नेम इट सेल्फ सजेस्ट. व्हॉट डज द नेम सजेस्ट, या नावातूनच आपल्याला कळतं की एक सिम्पल पिन लाईक स्ट्रक्चर आपण लेफ्ट हँड साईडला इथं फिगरमध्ये आपल्याला दिसते. जसं तुमचं रॉ मटेरियल राईट साईडहून लेफ्ट साईडकडे ट्रॅव्हल होणार आहे, तर प्रिव्हियसली पंचड किंवा प्रिव्हियसली जे काही मशीनिंग ऑपरेशन तुम्ही जे काही तुम्ही त्याच्यावर कॅरी आउट केलेलं असणार आहे त्या ह्याच्यामध्ये ते प्रिव्हियसली ड्रिल्ड होल्सला त्याला बेस धरून तुमचं स्टॉक काय करणार आहे, तर ते पिन तिथं लोकेट करणार आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ह्याला लॉक होणार आहे, त्या पोझिशनला लॉक होणार आहे, तेव्हाच तुम्ही काय करू शकताय, तर ते पुढचं पंचिंग ऑपरेशन कॅरी आउट करू शकताय. म्हणजेच काय, यातून आपल्याला एक गोष्ट अशी कळते की जेव्हा तुम्ही एखादं रॉ मटेरियलवर पंचिंग ऑपरेशन करताय, ते पंचिंग ऑपरेशनला प्रिव्हियस रेफरन्स कॅरी आउट करून जेवढं तुमचं स्टॉक ट्रॅव्हल करणार आहे त्या प्रिव्हियस होलला रेफरन्स धरून तुमची पिन काय करणार आहे, तर त्या गोष्टीला और त्या स्टॉकला लोकेट करणार आहे. म्हणजेच काय, ॲट अ डिफाईन्ड अमाऊंट और ॲट अन सर्टन अमाऊंट विच इज कॅल्क्युलेटेड तुमचं स्टॉक काय करणार आहे, तर फ्रॉम राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईड जसं तुम्ही फीड देणार आहे त्या पद्धतीनं तुमची जी काय
स्टॉकची ट्रॅव्हल आहे ते तुम्ही या स्टॉप पिननं करू शकता. ओके, नाव ड्युरिंग द रिशार्पनिंग, जेव्हा पण आपल्याला डायचं एखादं रिशार्पनिंग किंवा काहीतरी जे काही आपले बेसिक डिझाईन प्रोसिजर्स और डिझाईन कॅल्क्युलेशन्स असतात ज्याच्यातून आपल्याला डायमीटर्स किंवा पंच डायमीटर हे जेव्हा आपल्याला रिशार्पन करायचे असतात तेव्हा आपल्याला ती पिन काढून त्या डायचं किंवा त्या पंच किंवा त्या स्ट्रिपरचं जे काय आपल्याला डिझाईन कॅल्क्युलेशन प्रमाणे जे काही त्याचे डायमेन्शन्स आहेत ते जेव्हा रिशार्पन करायचे असतात किंवा मेंटेन करायचे असतात तेव्हा आपल्याला ती स्टॉप पिन काय करावी लागणार आहे, काढून ते जे काही डायमेन्शन्स आहेत ते मेंटेन करावं लागणार आहेत. ओके, नाव नेक्स्ट इज अ फिंगर स्टॉप. अगेन स्टॉपचं जसं मी बेसिक डेफिनेशन सांगितलं, स्टॉपचं काम काय तर सर्टन अमाऊंट ऑफ तुमचं जे काही फीड तुम्ही दिलाय त्या शीट मेटलला, त्या शीट मेटलपासून जेव्हा एका सर्टन अमाऊंटला ट्रॅव्हल झाल्यानंतर त्याला रेफरन्सला लोकेट करून जेव्हा आपल्याला ते डिझायर्ड लोकेशनला त्याला लॉक करायचं आहे तेव्हा आपण स्टॉप वापरतो. आता प्रिव्हियसली आपण बघितलं प्लेन पिन स्टॉप, नेक्स्ट आपण बघणार आहे फिंगर स्टॉप. आता या फिंगर स्टॉपमध्ये जसं तुम्ही बघताय खालच्या बाजूला एक कॉम्प्रेशन स्प्रिंग आहे. देर इज अ स्टॉप पिन विच इज लोकेटेड हिअर इन द कॅव्हिटी. तर जसं तुम्ही या पिनला वरच्या बाजूला प्रेस करणार आहे इट विल ट्रॅव्हल टिल द लोअर पार्ट ऑफ दिस कॅव्हिटी विल हिट द पिन. म्हणजेच काय, इथं जेव्हा तुम्ही प्रेस करणार आहे तेव्हा तुमचं स्टॉक इकडून पुढे जायचं थांबणार आहे. दॅट इज यू कॅन लॉक द डायरेक्शन ऑफ द स्टॉप विच विल मूव इन द फॉरवर्ड डायरेक्शन. नाउ ॲज दिस कॉम्प्रेशन स्प्रिंग हॅज बीन कॉम्प्रेस्ड नाउ इट विल ट्राय टू एक्सपांड. म्हणजेच काय, ही स्प्रिंगवर जे काय तुम्ही कॉम्प्रेशन फोर्स लावलेला ती स्प्रिंग त्याचं ओरिजिनल शेप रिटेन करायला बघणार आणि हे काय करणार आहे, इट विल टेंड टू पुश दिस स्टॉप और दिस रिटेनर towards downward side and that will release the pressure or that will release the clamping pressure that has been applied on the stock. So this finger type of stock can be also called as a manual stock or manual stop. Last part, that is knockout. Knockout is that part which is used to remove the adhered material which is fallen or which is lying inside the die cavity. That is knockout, mainly it consists of a knockout rod. That knockout rod actually it acts to remove the machined parts or the parts that have been acted upon shear force and that have been locked themselves or that have been fallen in the die cavity. They try to remove these machined parts or the excess parts that have been fallen inside the die cavity. बेसिकली नॉकआउटचं एक मेन फंक्शन हे आहे की जे काही तुम्ही डाय कॅव्हिटीच्या शेपनुसार जे काही तुम्ही पिअर्सिंग और ब्लँकिंग ऑपरेशन करता, हे ब्लँकिंग और मशीनिंग ऑपरेशन झाल्यानंतर तुमचं जे काही रिमूव्ड मटेरियलचे जे काही पार्ट्स असतील, समजा एखादा स्क्वेअर ब्लॉक असेल त्यात तुम्ही होल करणार असाल, म्हणजेच काय एक स्क्वेअर शीट आहे त्याला तुम्ही सेंटरला होल करणार असणार. समजा तुम्ही ते ब्लँकिंग किंवा पिअर्सिंग ऑपरेशन केल्यानंतर तुम्ही जे काही त्यातनं मटेरियल रिमूव्ह करणार आहे, सपोज इफ दॅट मटेरियल गेट्स फॉलन इन टू द डाय कॅव्हिटी, then with the help of knockout rod, one knockout rod can do the process of removing that material which has been locked itself into the die cavity. म्हणजे knockout rodचं काम काय तर जे काही एक्सेस मटेरियल तुमच्या डाय कॅव्हिटीमध्ये पडलेलं आहे त्याला तिथून बाहेर काढून देणं. ओके, तर बेसिकली जे काही तुमचं नॉकआउट रॉड और नॉकआउट रॉडला जे काही तुम्ही एक्सटर्नल पॅड्स और एक्सटर्नल जे काही तुम्ही त्याला सपोर्टिंग एलिमेंट्स लावणार आहे, that elements can take the shape of the desired die cavity. तुम्हाला जसं फिनिश्ड प्रोडक्ट पाहिजे तशा पद्धतीचं तुम्ही त्या नॉकआउट रॉडला खालच्या बाजूला एक सपोर्टिंग शीट और सपोर्टिंग ब्लॉक लावू शकता जेणेकरून तुमचं जे काही नॉकआउटचं ऑपरेशन आहे दॅट विल बी कॅरीड आउट सक्सेसफुली. सो हिअर द चॅप्टर नंबर 5, अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन टूल इंजिनिअरिंग सब्जेक्ट, इज फिनिश्ड. नेक्स्ट विल बी सीइंग चॅप्टर नंबर 6. Thank you.